एक होता कारवर विना गवाणकर यातील सांगते ना, पेज नंबर 89 पर्यंत आपलं झालेलं आहे. आता 89 पेज पासून चालू होतंय आणि त्या ह्याचं नाव आहे कर्मभूमीत. ह्या प्रकरणाचं नाव कर्मभूमीत, त्यातील पेज नंबर 89. त्यांना चाचणी प्रयोगासाठी देण्यात आलेल्या 20 एकर जमिनीची मशागत करण्यासाठी त्यांनी स्वतः नांगर हाती धरला. तेव्हा तो दिव्य सोहळा पाहण्यासाठी आजूबाजूची शेतकरी गावकरी मंडळी जमा झाली. कारण त्यांनी आजवर कुदळीने जमीन कसली होती, त्यामुळे घोड्यांचा नांगर आणि नांगर हाती धरणारा प्राध्यापक दोन्ही नवलाचे होते. आमची हयात जमीन कसण्यात गेली, हा काय नवीन शिकवणार आम्हाला, म्हणून टवाळी करणारे बघेही भरपूर जमले होते. आपली मनःशांती ढळू न देता हसत खेळत उत्तर देत प्राध्यापक कारभार यांनी नांगरणी पुरी केली. जमीन नांगरताना डिखळं नांगराच्या फळाला चिकटून बसली की ओळखा ही जमीन अधिक ओली आहे. हवा अशा जमिनीत कशी शिरणार, हवा मिळाली नाही तर झाडांची मुळं कशावर जगणार, म्हणून पेरणी करताना जमीन भुसभुशीत हवी. नांगरून झाल्यावर विद्यार्थ्यांनी गोळा करून आणलेला केर कचरा, शेण, सांडपाण्याचा चिखल, पालापाचोळा शेतात ठिकठिकाणी पसरला. पुन्हा एकदा खोलवर नांगरट झाली. हळूहळू टिंगल टवाळीची जागा कुतूहलाने घेतली. भरपूर मेहनत घेऊन चांगली खोलवर नांगरट झाल्यावर प्राध्यापकांनी पेरणीस सुरुवात केली. पेरणीचं बियाणं पाहून मात्र साऱ्यांनी त्यांना मूर्खात काढलं. एवढी मशागत मेहनत करून चांगली कपास लावायची सोडून चवळी, आपण चवळीच का पेरली याचं स्पष्टीकरण आपल्या विद्यार्थ्यांना देताना प्राध्यापक कारभार म्हणाले, बऱ्याचशा वनस्पती जमिनीतील नत्र मिळवतात. कपास हे जमिनीतील नत्र फार मोठ्या प्रमाणावर वापरते, पण कडधान्यात मात्र हवेतून नत्रवायू मिळवण्याची योजना असते. त्यांच्याकडून हवेतील नत्रवायू जमिनीला पुरवला जातो. परिणामतः जमिनीतील नत्राचा पुरवठा वाढतो. त्याचा फायदा कडधान्यानंतर घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांना होतो. भुईमुगाच्या मुळांकडून तर नत्रवायू खेरीज फॉस्फेट व पोटॅशचाही पुरवठा जमिनीस होतो. तोही त्यांनी त्यानंतर घेतल्या जाणाऱ्या इतर पिकांना लाभदायी ठरतो. खरी कमाल तर कापणीच्या वेळी झाली. एवढी मेहनत घेऊन पीक अगदीच सुमार आलं होतं. मरतुकड्या झुडपाला जेमतेम 2-4 शेंगा आणि त्याही एखाद दुसऱ्या दाण्यानं भरलेल्या. डुकरा पुढे टाकायला बरं आहे, विद्यार्थीजन आपसात संभावना करू लागले. प्राध्यापक साहेबांचा उत्साह मात्र उतू जात होता. ते आपल्या विद्यार्थ्यांना म्हणाले, चला आता मी आजपासून पाककृती करून दाखवतो. मुलं चाट. त्या संध्याकाळी समस्त विद्यार्थ्यांच्या ताटात सुग्रास अन्न वाढलेलं होतं. साऱ्यांनी ते चवळीपासून तयार केलेले चवदार पदार्थ अपूर्वईने खाल्ले. प्राध्यापक कारभार गालातल्या गालात हसत होते. गावात चर्चा झालीच. चवळी नंतरचं पीक म्हणून प्राध्यापक कारभारनी रताळी लावली. यावेळी मात्र त्यांचे शेतकरी प्रेक्षक मुक्काट्याने पाहत होते. पण त्या जमिनीत रताळ्याचं एकरी 80 बुशेल म्हणजे नेहमीपेक्षा 10 पटीनं अधिक पीक आलेलं पाहिलं तेव्हा मात्र आश्चर्याने त्यांचे डोळे फाटायची वेळ आली. एवढं विक्रमी पीक! प्राध्यापक कारभारांच्या कर्तृत्वाची चुणूक त्यांना जाणवली. आजभर शाळेच्या या 20 एकर जमिनीतून शाळेला उत्पन्न मिळत होतं. 5 बारक्या गासड्या कापूस आणि 120 बुशेल रताळी आणि वार्षिक $16.50 तूट. आता हा चॅप्टर इथं फिनिश झालाय, पण म्हणजे त्यातलंच आहे, पुढे नाव काही वेगळं नाहीये. पेज नंबर 91. आदर्श शिक्षकांचे प्रमुख गुण आपल्या विषयाचं सखोल ज्ञान हा एक, आणि दुसरा म्हणजे ते ज्ञान आपल्या विद्यार्थ्यात हळूहळू उतरवण्याची उपजत सहजता. प्राध्यापक कारभार यांच्या हाताखाली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या या गुणांचा पुरेपूर अनुभव येत असे. प्राध्यापक कारभार यांचे एक मदतनीस जे कॉर्नेल कॉलेजमधून शिकून आले होते, म्हणत की आम्ही पदवी मिळवली कॉर्नेलमधून, पण आमचं खरं शिक्षण झालं प्राध्यापक कारभार यांच्या हाताखाली. 8 ऑक्टोबर 1896 रोजी कारभार यांनी आपल्या कामाचा ताबा घेतला
त्यावेळी कृषी विभागात फक्त 13 विद्यार्थ्यांनी नावं नोंदवली होती आणि मे 1897 मध्ये शालेय वर्ष संपून सुट्टी सुरू झाली तेव्हा हजेरीपटावर 78 विद्यार्थी होते, पैकी 3 विद्यार्थिनी होत्या. संस्थेतून कृषी विषयाची पदवी मिळवणाऱ्या श्री टी.एम. कॅबल यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे, शेतीखेरीज इतर कामं करण्यास निग्रोंना मज्जा होता. ती इतर कामं फक्त गोऱ्यांनीच करायची असतात अशी आजूबाजूच्या वातावरणानं आणि अनेक वर्षाच्या रूढी बंधनांमुळे माझी धारणा झाली होती. पण जेव्हा मी टस्किगी संस्थेत दाखल झालो आणि तेथील निग्रो मुलांनी बनवलेल्या निरनिराळ्या वस्तू, विटा, भांडी, चपला, गाद्या, खराटे, बग्ग्या, गाड्या, घरं, झाडू, कापड, कपडे एवढंच काय पण स्वतःच्या हातांनी उभी केलेली भव्य वास्तू पाहिली, तेव्हा आम्ही निग्रो मुलं सर्व कामात वाकबदार होऊ शकतो, हरहुन्नरी होऊ शकतो ह्या सत्याला सामोरं जाताना, त्याचं स्वागत करताना माझा आत्मविश्वास वाढला. हे टी.एम. कॅबल म्हणजे अमेरिकेच्या कृषी खात्याचे पहिले निग्रो फील्ड एजंट. प्राध्यापक कार्व्हर यांच्या हाताखाली शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी आपली लायकी बाहेरच्या जगात सिद्ध करून दाखवली. आपल्या विद्यार्थ्यांचं त्यांना नेहमीच कौतुक वाटे. तुम्ही कोणाला काही नवीन शिकवू शकत नाही, मुळातच त्यांच्यात जे काही आहे त्याचाच विकास करू शकता. आपल्या विद्यार्थ्यातील चांगलं शोधून त्याचा विकास करण्याचं काम प्राध्यापक कार्व्हर मोठ्या आत्मीयतेनं करत होते. आता इथे परत चेंज आहे. आपल्या या गुणी सहकार्याचा अभिमान वाटावा असा अनुभव डॉक्टर वॉशिंग्टन यांना लवकरच आला. प्राध्यापक कार्व्हर यांच्या सांगण्यावरून त्यांनी अटलांटाच्या एका खत बनवणाऱ्या कारखानदाराकडे काही पोती फॉस्फेट मदत म्हणून मागितली. आम्हाला आस्था आहे म्हणून आम्ही अधिक मोकळेपणाने लिहित आहोत. दक्षिण प्रदेशातील जमिनीवर खत वापरून शास्त्रीय संशोधन करू शकेल असा एकच कृष्णवर्णी कृषी तज्ञ आम्हास माहीत आहे, पण तो आयोगात आहे. त्याचं नाव जॉर्ज कार्व्हर असं त्यांच्याकडून उत्तर आलं. डॉक्टर वॉशिंग्टन यांनी उलटपाली उत्तर दिलं, तो भला कृषी तज्ञ आमच्या संस्थेत रुजू आहे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली संशोधन चालू आहे. त्यासाठी आम्हाला 3 वर्ष पुरेल एवढा खताचा साठा हवा आहे. दुसऱ्याच आठवड्यात टस्किगीत खताच्या गोणी येऊन पडल्या, परंतु यानंतर प्राध्यापक कार्व्हरना आपल्या कृषी विषयक प्रयोगासाठी कृत्रिम रासायनिक खतांची मदत कधीच घ्यावी लागली नाही. जमिनीचा कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता होती हे खरं, परंतु अशी खतं फक्त शाळाच वापरू शकत होती. गरीब शेतकऱ्यांना ही महागडी खतं कशी परवडणार? उपलब्ध साधनांचाच वापर करणं प्राप्त झालं होतं. प्राध्यापक कार्व्हरनी शाळेच्या आवारात, विशेषतः स्वयंपाकगृहाच्या मागच्या बाजूला अनेक ठिकाणी कंपोस्ट खतासाठी खड्डे खणले. शास्त्रशुद्ध पद्धतीनं सेंद्रिय खत कसं तयार करावं ते शिकवलं. स्वयंपाकघरातील पालेभाज्यांचे देठ, फळांची सालं, उष्टखरकट सारं त्यात जाऊ लागलं. शाळेचं अनुकरण करून टस्किगीतल्या काही शेतकऱ्यांनी कंपोस्ट खत तयार करून वापरायला सुरुवात केली. त्यांच्या शेतीला होणारा फायदा पाहून अन्य शेतकऱ्यांनी त्यांचा मार्ग अनुसरला. अलाबामा राज्य कंपोस्ट खत वापरू लागलं. संपूर्ण अलाबामाची शेती जीव धरू लागली. आपल्या त्यावेळच्या प्रयोगाविषयी चर्चा करताना ते म्हणत, टस्किगीत आलो तेव्हा सारे सांगत, अलाबामातील सर्वात निकृष्ट भिकार जमीन कुठे असेल तर ती इथे. मीही त्यावर विश्वास ठेवला. माझ्या वाट्याला तर हीच जमीन आली होती. आता एक तर तिच्यावर बसून रडायला तरी हवं होतं किंवा तिला सुधारणा तरी करणं भाग होतं. मी दुसरा मार्ग पत्करला. आता इथून परत चेंज आहे. रताळ्यानंतर त्यांनी कपास लावली. तेव्हा वेचणीपूर्वीचं त्यांचं ते रसरशीत आणि भरघोस पीक पाहण्यासाठी सारी पंचक्रोशी लोटली होती. ते पीक विक्रमी होतं. एकरी 500 पौंडांची गासडी एवढं ते भरलं. काळ्या गोऱ्या साऱ्याच शेतकरी बंधूंनी त्यांचं कौतुक केलं. उभ्या आयुष्यात नव्हे
त्या प्रदेशाच्या इतिहासात एवढं वारेमापिक कधी निघालं नव्हतं. प्राध्यापक कारभार यांनी विद्यार्थ्यांना आणि जमलेल्या प्रेक्षकांना आपण पिकं वारंवार का बदलली याची कारणमीमांसा दिली. या बदलत्या पिकांच्या योजनेमुळे जमिनीला आवश्यक तो विसावा मिळाला. ती ताजीतवानी झाली आणि अधिक कसदार झाली. तिची प्रत सुधारली. उभी हयात कपाशीची लागवड करण्यात घालवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षाही कितीतरी पटींनी अधिक पैदास उभ्या जन्मात कपास न पाहिलेल्या उत्तरेकडच्या एका शाळा मास्तरने करून दाखवली होती. याच अप्रूप साऱ्या टस्किकीकरांना वाटलं. सतत 3 वर्ष प्रयोग करून प्राध्यापक कारभार यांनी विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना पटवून दिलं की वनस्पतींना काही विशिष्ट गोष्टी हव्या असतात आणि जमीन काही विशिष्ट गोष्टींचाच पुरवठा करत असते. या परिस्थितीत त्यांची परस्परानुकूलता पाहून सांगड घालून लागवड करणं हेच खऱ्या शेतकऱ्याचं काम आहे. वैयक्तिकरित्या प्रत्येक शेतकऱ्याशी सल्लामसलत करणं, त्याच्या अडचणी समजावून घेणं आणि त्याला उपाय सुचवणं हे केव्हाही योग्यच. पण एकाच वेळी अनेकांना गटागटाने समजावून सांगता आलं तर ते अधिक सोयीचं आणि फायद्याचं ठरेल. हे जाणून प्राध्यापक कारभार यांनी एक नवीनच प्रथा सुरू केली. मेकन काउंटीच्या शेतकऱ्यांनी दर महिन्याला 3ऱ्या गुरुवारी शाळेत एकत्र जमून चर्चा करायची असं ठरलं. प्रारंभी जेमतेम 60-70 शेतकरी जमत. पण प्राध्यापक कारभार यांच्या सल्ल्यानुसार शेती कसणाऱ्यांना कृषी उत्पादनात झालेला फायदा पाहून उपस्थिती वाढू लागली. यातूनच शेतकरी संघटना निर्माण झाली. या शेतकरी संघटनेच्या सभेचं संचालन प्राध्यापक कारभार करत सोप्या साध्या भाषेत आपले विचार त्यांच्या पुढे मांडत. छोटे आणि सोपे प्रयोग यांच्याद्वारे त्यांना शेतीविषयक शास्त्रीय माहिती देत. शेत जमिनीची धूप थांबवून तिचा कस वाढवण्याचे पद्धतशीर प्रयत्न कसे करावेत या विषयाची सोप्या भाषेतून पत्रक प्रसिद्ध करत. कपाशीची लागवड करण्यापूर्वी जमीन भाजून काढल्याने जमिनीची जी अपरिमित हानी होते ती टाळण्यासाठी जमीन भाजण्याचं तंत्र बदलावं. त्याऐवजी लागवडीपूर्वी खोलवर मशागत करावी, म्हणजे जमिनीतील ह्युमस जाळलं न जाता त्याचा खताप्रमाणे कपाशीला उपयोग होईल. जाता जाता आपल्याला पण हे ज्ञान मिळालं ना. आता इथे परत चेंज आहे. प्राध्यापक कारभार यांच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती केल्याने होणारा फायदा शेतकऱ्यांना दिसू लागला. संघटनेत सामील नसणारे शेतकरीही आता हळूहळू संघटनेचे सभासद होऊ लागले. संघटना वाढू लागली, कृषी उत्पादन वाढू लागलं, शेतकऱ्यांना हुरूप आला. प्राध्यापक कारभार यांनी पुढचं पाऊल उचललं. साऱ्यांनाच कृषी प्रगतीचं दर्शन घडावं म्हणून गावोगावी कृषी विषयक प्रदर्शनं भरविली. कापूस वेचणीनंतर उरणाऱ्या नुसत्या झाडांच्या बुंद्या फांद्यांच्या तंतूपासून कागद, दोरखंड, घोंगड्या बनवून त्यांचं प्रदर्शन. ओकरा ह्या भेंडीसारख्या निरुपयोगी म्हणून टाकाऊ ठरलेल्या वनस्पतीच्या तंतूंपासून रग्ज, घोंगड्या बनवून त्यांचं प्रदर्शन. टोमॅटो हे विषारी फळ आहे अशी दक्षिणी शेतकऱ्याची समजूत, ती नाहीशी करण्यासाठी टोमॅटोचे निरनिराळे खाद्यपदार्थ बनवून त्यांचं प्रदर्शन. पुन्हा ते पदार्थ खाऊन दाखवण्याचं प्रात्यक्षिकही. युका आणि शेंगदाण्यांची साल यापासून कापडासारखा दिसणारा आणि वापरता येणारा गुळगुळीत कागद तयार करून त्याचं प्रदर्शन. अलाबामात सापडणाऱ्या चिनी मातीपासून सुरेख भांडी बनवून त्यांचं प्रदर्शन. टाकाऊ वस्तूपासून जे काही बनवता येईल त्या साऱ्यांचं प्रदर्शन. सुरुवातीला ही प्रदर्शनं अगदी छोट्या खटाऱ्यावर गावातील खटाऱ्यावर मावतील एवढी छोटी असत. पण जसजशी कृषी उत्पादनात वाढ होत गेली तसतशी प्रदर्शनाची व्याप्ती वाढू लागली. 1903 साली प्राध्यापक कारभार यांनी मॉन्ट गोमरी इथं मोठं प्रदर्शन भरवलं. प्रदर्शनातील विविधता पाहून, कृषी क्षेत्रात होणारी क्रांती पाहून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. दरवर्षीच्या फेब्रुवारीत भरणाऱ्या शेतकरी संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी टस्किगी शाळेत एखाद्या जत्रे एवढी गर्दी जमे. प्राध्यापक कारभार डॉक्टर वॉशिंग्टन यांच्याशी बातचीत करण्यात, शाळेच्या आवारातून हिंडण्यात, इमारतीतून वावरण्यात त्या गरीब अशराफ निग्रोंना कोण अप्रूपही वाटे.
या संमेलनानंतर होणारा पसारा, गोंधळ आवरण्यासाठी शाळेचा संबंध आठवडा जाईल. पण म्हणून त्याबद्दल कोणाचीच तक्रार नसे. तक्रार कोण करणार? डॉक्टर वॉशिंग्टन आणि प्राध्यापक कार्व्हर जीवापाड कष्ट घेऊन, अविरत श्रम करून जो भविष्य काळ घडवण्यासाठी धडपडत होते, त्याचे ते सारे जण साक्षीदारच नव्हते का? आपल्या मृदू स्वभावाने, विनयशील वृत्तीने, अजोड कर्तृत्वाने प्राध्यापक कार्व्हर यांनी गावकऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केलं, आदराचं आणि विश्वासाचं स्थान. झाडाझुडपांची, जमिनी शेतीची दुखणी खोपणी जाणणाऱ्या या प्राध्यापकाला जित्या जागत्या माणसांचीही दुखणी कळत असणारच, अशी खात्री बाळगून गावकरी आपल्या तक्रारी त्यांच्याकडे आणत. या तक्रारी आता प्राध्यापक कार्व्हरना काही नव्या राहिल्या नव्हत्या. तेथील लोकांच्या आहारातील जीवनसत्वांचा अभाव त्यांच्या लक्षात आला होता. त्यामुळे गावकऱ्यांच्या आजारावर औषधोपचार करणं प्राध्यापक कार्व्हरना सहज शक्य झालं. निरनिराळ्या जीवनसत्वयुक्त मुळ्यांचं सार काढून प्यायला देणं हेच औषध. पण ही जडीबुटी त्यांनी आपल्याच बटव्यात ठेवली नाही. गावकऱ्यांना निरनिराळ्या वनस्पतींची आहारदृष्ट्या पौष्टिकता समजावून दिली. त्यांचे अर्क काढायला शिकवलं. वनस्पतींची दुखणी नाहीशी करणाऱ्या, माणसांची दुखणी दूर करणाऱ्या प्राध्यापक कार्व्हरना लोक कौतुकाने डॉक्टर म्हणू लागले. इतर शैक्षणिक संस्थांनी त्यांना डॉक्टरेट देऊन गौरव करण्याआधीच कितीतरी वर्ष गावकऱ्यांनी त्यांना डॉक्टरकी पदवी दिली होती. या डॉक्टरांच्या विशेष म्हणजे त्यांच्या कृषी विषयक किंवा वैद्यकीय सल्ला विनाशुल्क असे. एवढंच नाही तर वेळ प्रसंगी कोस 2 कोस चालत जाऊन एखाद्या गरजू गरीब शेतकऱ्याच्या शेतात स्वतःची पदरमोड करून खत वगैरे टाकायलाही हे डॉक्टर एका पायावर तयार असत. अशा वेळी आजूबाजूला जमणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या मुलांना हे डॉक्टर महाशय वनस्पती, प्राणी, माती, हवा, सूर्य यांचा परस्पर संबंध उलगडून दाखवत, निसर्ग चक्र समजावून देत, विषारी वनस्पतींविषयी तपशिलानिशी माहिती देत, त्या ओळखाव्या कशा, नष्ट कराव्या कशा याची प्रात्यक्षिक देत. डॉक्टर कार्व्हरना माहित नाही, डॉक्टर कार्व्हर ओळखू शकत नाहीत अशी वनस्पती ह्या भूतलावर नाही, अशी साऱ्या गावकऱ्यांची खात्री. त्यामुळे त्यांना एक चाळाच मिळाला होता. एखादी आगळी वेगळी वनस्पती दिसली की डॉक्टरांकडे नेऊन दाखवायची. मग डॉक्टर तिची जातकोळी सांगून तिचे फायदे तोटे सांगायचे. या त्यांच्या चाळ्यामुळे त्यांच्या वनस्पती विषयक ज्ञानात भरच पडे. विषारी वनस्पती वेळीच नष्ट केल्या जात. एखाद्या वनस्पतीवर एखादा विशिष्ट रोग किंवा कीड आढळल्यास डॉक्टर त्यांना सावधगिरीचा इशारा देत, प्रतिबंधक उपाय सांगून ठेवत. ते म्हणत, मायकॉलॉजिस्टला नुसते रोग ओळखता येऊन भागत नाही, तर 50 वर्षांनंतर सुद्धा उद्भवू शकणाऱ्या रोगाविरुद्ध उपाययोजना करता येण्याची दूरदृष्टी त्याच्या ठायी असावी लागते. त्यांचा वनस्पती विषयीचा जिव्हाळा आता टस्किगी गावाला माहीत झाला होता. खाली वाकून एखादी वनस्पती, एखादा दगड उचलून न्याहाळणारी आणि हे काय असं विचारलाच हातातील वनस्पतीची जातकुळी आणि उपयोग यावर अर्धा तास तशी खिळवून ठेवणारी माहिती देणारी ही व्यक्ती आता टस्किगीला चिरपरिचित झाली होती. टस्किगी गावातल्या रस्त्याने जाता येता काही गोरी माणसं सुद्धा आता आपणहून त्यांच्याशी झाडा फुलांविषयी चर्चा करत, आपली बाग कौतुकाने दाखवत, आपल्या अडचणी सांगत, प्राध्यापक कार्व्हर तिथल्या तिथेच उभ्या उभ्या सारी माहिती पुरवत, सूचना देत, दुसऱ्या खेपेस आठवणीने चौकशी करत. अशा वेळी वर्णवंशाचे अडसर गळून पडत, फुलवेड्यांची तर त्यांच्याशी केव्हाच मैत्री झाली होती. आता इथून परत प्रकरण म्हणजे नाव बदललं नाही पण पॅरा चेंज आहे. अलाबामात आल्यापासून, टस्किगीत पाऊल ठेवल्यापासून रोज कोणत्या ना कोणत्या समस्येची उकल करण्यात प्राध्यापक कार्व्हर व्यग्र असायचे. एखादी समस्या डॉक्टर वॉशिंग्टननी समोर मांडावी आणि प्राध्यापक कार्व्हरनी तिच्यावर तोडगा काढावा हे ठरून गेल्यागत झालं होतं. यशप्राप्तीखेरीज उसंत नाही. प्राध्यापक कार्व्हरांचा हा स्वभाव विशेष डॉक्टर वॉशिंग्टन जाणून होते. टस्किगी शाळेचा वृक्ष, निशुष्क परिसर डॉक्टर वॉशिंग्टनना नेहमी उदास बनवी.
एखादा समारंभ असला की विद्यार्थी तात्पुरत्या कुंड्या, फांद्या वगैरे लावून आरास करत. एरवी सारा आनंदच. डॉक्टर वॉशिंग्टनने आपली रुखरुख प्राध्यापक कारवर यांच्यापाशी व्यक्त केली. झालं. शाळेचा परिसर हिरवा कसा करावा यावर विचारचक्र सुरू झालं. रस्त्यांची आखणी वगैरे करून प्राध्यापक कारवरने बरमुडा गवत लावलं. थोडंफार हिरवं दिसू लागलं न लागलं तोच विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या पायदळी ते तुडवलं जाऊन होत्याचं नव्हतं झालं. प्राध्यापक कारवरने पुन्हा प्रयत्न केला. पुन्हा तेच. मग सूचना फलक लावून ते गवत वाचू पाहिलं. गवताचं नष्टचर्य संपेना. प्राध्यापक कारवरने आपल्या योजनेचा एक वार फेरविचार केला. थोड्याच दिवसात नवी योजना यशस्वी झाल्याचं आढळलं. सारा परिसर हिरवागार झाला. डॉक्टर वॉशिंग्टननी त्यांना यामागचं रहस्य विचारलं. प्राध्यापक कारवरने निरूपण केलं, मी बघितलं, काही झालं, कितीही सांगितलं तरी लोक आपल्याच वाटेने जाणार. आपली वाट बदलायला ते राजी नसतात. तेव्हा विचार केला, थोडे दिवस त्यांच्या येण्या जाण्याच्या सवयीचं, त्यांच्या मार्गाचं, शॉर्टकटचं निरीक्षण केलं. योजना बदलली. रस्ताच त्यांच्या पायाखाली सरकवला. झालं. गवत आता छान रुजलंय. प्राध्यापक कारभारने चतुरस्त्र बुद्धी, सर्वसमावेशक दृष्टी यांची खातर जमा असलेले डॉक्टर वॉशिंग्टन त्यांची सर्व बाबतीत मदत घेत. प्राध्यापक कारभारही प्रत्येक काम तितक्याच आत्मीयतेने आणि जबाबदारीने पार पाडत. केवळ शेतकी विभागातच नव्हे तर इतर बिगर शेती विभागातही त्यांच्या दक्ष नजरेमुळे उधळमाधळ होत नसे. उलट संचितात वाढ व्हायची. प्राध्यापक कारभार हे दक्षिणी निग्रोंना परके वाटत. निग्रोतही उत्तरेकडचा आणि दक्षिणेकडचा असा भेद होताच. उत्तरेकडच्यांचे आचार, विचार, उच्चार दाक्षिणात्यांना उच्चभ्रू समाजातील वाटत. डॉक्टर कारभारांनाही ते याकी शास्त्रज्ञ म्हणत. डॉक्टर कारभार यांचं पूर्वायुष्य उत्तरेत गेलेलं असल्याने त्यांच्या आचार विचारांवर उत्तरेची छाप होती. त्यामुळे ते दक्षिणी निग्रोंपासून अलग पडत. डॉक्टर वॉशिंग्टन यांचा थोरला भाऊ जॉन हा टस्किगी स्कूलमध्ये कर्मचारी होता. त्याचा व अन्य कर्मचाऱ्यांचा सुरुवातीला प्रत्येक गोष्टीत प्राध्यापक कारभारांना विरोध असायचा. त्याचं कारण एकच, ते उत्तरेकडचे. डेअरी विभाग आणि शेती विभाग यासाठीचा उत्तरेकडचा आणि तोही शास्त्रज्ञ हवाच कशाला म्हणून त्यांचा विरोध. प्राध्यापक कारभारांना देण्यात आलेलं निवासस्थान अपुरच होतं. जागेअभावी त्यांचं बरचसं सामान, विशेषतः संदर्भ ग्रंथ अजूनही पेट्यातूनच बंदिस्त होते. एखादा शेतकरी किंवा गवळी काही अडचण घेऊन आला तर त्यावर तातडीने इलाज सुचवण्यासाठी आवश्यक ते सामान किंवा संदर्भ ग्रंथ एखाद्या पेटीच्या तळाशी राहिलेला. या कर्मचाऱ्यांचं आडमुठं धोरण केवळ निवासस्थानापुरतच मर्यादित नव्हतं. प्राध्यापक कारभारांच्या कार्यक्षेत्रातही त्यांनी लुडबुड असायचीच. अनेक गरजांना लाल फीत लावली जायची. प्राध्यापक कारभार या गोष्टींकडे दुर्लक्ष करत. त्याचाही या कर्मचारी मंडळींना राग यायचा. फारच व्यत्यय येऊ लागला तेव्हा प्राध्यापक कारभारांनी आपल्या साऱ्या अडचणींचं आणि गरजांचं लेखी निवेदन डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या समोर ठेवलं. डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या इतकं अन्य कोणी प्राध्यापक कारभारांचं मोल जाणलं नव्हतं. प्राध्यापक कारभार यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यांना मोठं निवासस्थान मिळालं. व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांना समज दिली गेली. आता इथून परत पॅरा चेंज आहे. प्राध्यापक कारभारांच्या भल्या पहाटे 4 वाजताच उठून लांबवर फिरायला जाण्याचा आपला परिपाठ चालूच होता. अॅलाबामा जी काही थोडीशी वनसंपत्ती बचावली होती तिचा अभ्यास प्राध्यापक कारभार आपल्या या प्रभात फेरीच्या वेळात करत. अनेक किमती मौल्यवान झाडांचा त्यांना शोध लागला. काही झाडं तर टणक व मजबूत लाकडांसाठी उपयुक्त होती. स्थानिक लोकांना त्या झाडांची माहिती त्यांनी करून दिली. मातीवरही त्यांचं संशोधन चालू होतच. मातीचे निरनिराळे नमुने जमवून त्यांनी त्याची तपासणी केली होती. पण अॅलाबामाच्या मातीत दडलेलं रहस्य त्यांना सापडलं नव्हतं. नेहमीप्रमाणे एके सुप्रभाती आपल्या निसर्ग देवतेला भेटून परतत असताना विचारमग्न प्राध्यापक कारभारांना समोरचं चिखलाचं डबकं दिसलं नाही. पाय घसरला. कपड्यांवर चिखलांचे शिंतोडे उडले.
आपल्या हात रुमालाने ते शिंतोडे साफ करू लागले, पण ते डाग जायला तयार नाहीत. जरा जोर लावून पुसले, चिखल निघाला पण डाग हटून बसले. त्यांच्या लक्षात आलं, कपड्यांवरचा चिखल साफ करता करता रुमालही रंगून निघाला होता. अगदी छान निळा रंग. रुमाल धुवून पाहिला, रंग हटेना. रुमाल लक्षपूर्वक तपासला. धन्यवाद निसर्ग देवते, धन्यवाद, माझं कोडं सोडवलंस. सृष्टी देवतेने त्यांच्या पुढे रहस्य उकलून ठेवलं होतं. ते घाईघाईने आपल्या प्रयोगशाळेत घुसले. चिखलाचे डाग तसेच आपल्या कपड्यांवर मिरवत काम करत राहिले. त्या मातीवर संशोधन करत राहिले. त्या मातीतून गडद निळा रंग मिळवण्यात त्यांना यश मिळालं. काय फॅन्टास्टिक माणूस आहे ना. इथले लोक एका उत्तम प्रतीच्या रंगावरून चालतात म्हणायचे. प्राध्यापक कारवर स्वतःशीच उद्गारले. संशोधन चालूच होतं. रात्रंदिवस प्रयोग करून मातीच्या नमुन्यांची छाननी करून त्यांनी अनेक रंगद्रव्य अलग काढली. त्या रंगद्रव्यांची बारीक पूड, तेल, पाणी इत्यादींच्या मिश्रणाने त्यांनी पक्के रंग बनवले. ते रंग लाकूड, कॅनव्हास इत्यादींवर फासून त्यांची परीक्षा केली. अखेर पुरी खात्री झाली तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना साऱ्या संशोधनाची, प्रयोगाची त्यांनी तपशीलवार माहिती दिली. थोड्याच दिवसात त्यांच्या रंगांची परीक्षा पाहण्याची घटना घडली. मॉन्टगोमरी गावाजवळच्या एका छोट्याशा वस्तीवर तेथील गोऱ्या शेतकऱ्यांच्या विनंतीवरून प्राध्यापक कारवर शेतीविषयक चर्चा करण्यासाठी जाणार होते. सभेचं ठिकाण होतं एक अर्धवट बांधकाम केलेलं चर्च. ठरल्या दिवशी प्राध्यापक कारवर सभास्थानी पोहोचले. सभेला छानच प्रतिसाद मिळाला. सभेनंतरच्या गप्पा गोष्टीत त्यांना समजलं की पैशाअभावी चर्च रंगवायचं राहून गेले. वेळेवर रंगसफेदी झाली नाही तर आम्ही एवढं खपून उभं केलेलं चर्च वाऱ्या पावसानं जमीनदोस्त होईल. रंग इतका महाग आहे का? प्राध्यापक कारभारांनी विचारलं. तसं पाहिलं तर बराच महाग आहे. कापसाच्या पिकानं हात दिला तरच येत्या हंगामात हे काम होईल, पण त्यासाठी एका संबंध पावसाळा लागेल. त्याचं काय? काही काळजी करू नका, मी तुम्हाला उत्तम रंग पुरवतो, डॉक्टर कारभारांनी आश्वासन दिलं. त्यांच्या या आश्वासनावर अनेकांनी अविश्वास दाखवला. हा गबाळा काळा डॉक्टर नावाचा प्रोफेसर अख्ख्या चर्चला पुरेल एवढा रंग देणार म्हणे. लवकरच साऱ्यांचं शंका निरसन झालं. एके दिवशी एक छोटा खटारा चर्च पुढे येऊन थडकला. सोबत डॉक्टर आणि त्यांचे विद्यार्थीही होतेच. त्यांनी खटाऱ्यातील रंगाची भांडी उतरवली. मग डॉक्टर साहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी ते चर्च झक्कासपैकी रंगवून टाकलं. त्या रविवारी चर्चला आलेल्या लोकांना दिसलं ते आकाशाच्या रंगाशी स्पर्धा करणारा निळा रंग लेवून नटलेलं त्यांचं चर्च. झळझळीत निळा रंग. पाऊस पडला, वारा वाहिला, पण त्या रंगाला चीर नाही की पापुद्रा नाही. इथं त्याचं चित्रही दाखवलंय रंग पेंटिंग करताना. अफलातून ना हा माणूस, खरंच की. पुढे त्यांनी याच मॉन्टगोमरी जवळच्या मातीतून गडद रंग निळा शोधला. इतका गडद निळा की एरवीच्या गडद निळ्या रंगापेक्षा 70 पटीने अधिक गडद. हा अति गडद निळा रंग फार पूर्वी शाही निळा म्हणून ओळखला जाई. प्राचीन इजिप्ती संस्कृती बरोबरच तोही नाहीसा झाला असं समजण्यात येईल. डॉक्टर कार्व्हर यांच्या अविश्रांत संशोधनातून त्याचा पुनर्जन्म झाला होता. रंगांचं उत्पादन करणाऱ्या मंडळींना जेव्हा डॉक्टरांच्या या रंगाचा वास लागला तेव्हा व्यापारी पद्धतीने तो बाजारात आणण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली. डॉक्टरांशी त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. एका धोरणी उत्पादकाने असंही प्रलोभन दाखवलं, तुमचंच नाव आम्ही आमच्या उत्पादनाला देऊ, त्यामुळे तुम्हालाही प्रसिद्धी मिळेल. नाही, त्रिवार नाही. डॉक्टरांनी ठाम नकार दिला. आपल्या उभ्या हयातीत कोण्या एकाच्या किंवा स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचं नाव त्यांनी कधीच वापरू दिलं नाही. आपल्या संशोधनाचा व्यापार होऊ दिला नाही. समाजातील गरीबातील गरीब घटकाला, शेतकऱ्याला सुद्धा विकत घेता यावी इतक्या माफक किमतीत वस्तू उपलब्ध व्हावी यासाठी ते प्रयत्नशील राहिले. त्यांच्या शाही निळ्या रंगाची वार्ता सर्वत्र झाली. आयोबा स्टेट रजिस्टर मध्ये यावर लेख लिहिला गेला. आयोबा सोडल्यापासून स्वस्थ न बसता प्राध्यापक कार्व्हर सतत उद्योगशील राहिले.
ध्येय वेड्या बांधवाच्या संगतीत राहून त्यांनी आपलं संशोधन त्यांच्या उत्कर्षासाठी वापरलं, स्वतःचं एक विशिष्ट स्थान निर्माण केलं. याबद्दल त्यांच्या या लेखात अत्यंत हृदगौरव करण्यात आला. सिम्पसन कॉलेजचे माजी प्राध्यापक विल्सन, जे आता कृषी मंत्रालयाचे सचिव झाले होते, प्राध्यापक कार्व्हर यांच्या आग्रहावरून टस्किगी शाळेला भेट देण्यासाठी आले. 1898 सालची ही घटना साऱ्या टस्किगीत समारंभाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण यापूर्वी कधीही अशी सरकारी पातळीवरून या शाळेची दखल घेतली गेली नव्हती. एवढी उच्च पदस्थ व्यक्तीही त्या परिसरात कधी फिरकली नव्हती. टस्किगीच्या आयुष्यातला हा अभूतपूर्व सोहळाच सारी टस्किगी चैतन्यमय झाली होती. त्या समारंभातील आपल्या भाषणात सेक्रेटरी विल्सन प्राध्यापक कार्व्हरांकडे निर्देश करून म्हणाले, टस्किगीत कृषी विद्येच्या अभ्यासाला सुरुवात झाली एवढंच म्हणून भागणार नाही, तर कृषी विद्येचं एक नवीनच दालन लोकांसमोर खुलं होत आहे. नव्या दिशेने कृषी शास्त्राची वाटचाल सुरू झाली आहे. ही लक्षणीय घटना ध्यानी घ्यावी लागेल. डॉक्टर वॉशिंग्टननी उत्तरेतून आणलेलं हे रोपटं दक्षिणेत चांगलंच रुजलं होतं. आता इथे